झी 24 तास एक पाऊल पुढे। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना डहाणू जवळ घडली आहे। सुभाष गायकवाड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे। बहाड चेकपोस्टवर ड्युटीला असताना ही घटना घडली। कोळशाची अवैध वाहतूक करणारा हा ट्रक चेकपोस्ट चुकवून भरधाव वेगाने निघाला होता। या ट्रकला अडवण्याच्या प्रयत्नात गायकवाड असताना त्यांना आपला जीव गमवावा लागला। हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर गायकवाड यांना मृत घोषित करण्यात आलं। ट्रकचा ड्रायव्हर गाडी सोडून फरार झालाय। पोलीस ड्रायव्हरचा आता कसून शोध घेत आहेत। आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं सविस्तर माहिती घेऊया। हर्षद, काय सांगाल? एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झालाय, काय नेमका प्रकार घडलाय, काय घटना घडली? पंकज, ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोळशाची जी राख आहे ती विपत्ती औषधी वापरली जाते, त्याची अवैध वाहतूक केली जाते। पोलीस नेहमीच अडवण्याचा प्रयत्न करतात ह्या ट्रकला, मात्र त्यांची एवढी मुजोरी आहे ट्रक चालकांची की ते पोलिसांनी आता दाद देत नाहीये। त्यातला हा प्रकार घडलाय। 4-4:30च्या दरम्यान हा ट्रक थर्मल प्लांट डहाणू इथून धरून बोईसरच्या दिशेने असताना बहाड चेकपोस्टवर हा प्रकार घडलाय। सुभाष बाजीराव गायकवाड हे जे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत ते तिथे चेकपोस्टवरती तपासणी करताना त्यांना सरळच्या साईडने धडक दिली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पंकज, धन्यवाद हर्षद दिलेल्या माहितीबद्दल। अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवण्याच्या प्रयत्नात एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झालाय। सुभाष गायकवाड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे। डहाणू जवळ ही घटना घडली। झी 24 तास एक पाऊल पुढे।